माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन। दिल्लीतील निगम बोध या घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पंतप्रधान मोदींसह अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डांकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। तिन्ही सैन्य दलांकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। शासकीय इतमामात मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून सुद्धा मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन। 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून हत्या केलेल्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक। विविध संघटनांकडून बंदची हाक। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 21 वर्षीय तरुणाला अटक, तर आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला मानपाडा पोलीस कोठडीत हलवलं। कल्याण कोळसेवाडी परिसरातील तणावाचं वातावरण आणि वर्दळ असल्यामुळे दुसरीकडे हलवल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौरा, तर राज्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योग विभागाची तयारी। कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही। प्रत्येक खात्याला 100 दिवसांचं ठोस नियोजन करण्याचे निर्देश। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। राज्यात राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचना। माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचा आज कार्यकर्ता मेळावा, तर मुलाच्या पराभवानंतर बबनराव शिंदे यांचा आज पहिला कार्यकर्ता मेळावा। आज पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची ही शक्यता। कराड काले या ठिकाणी रस्ते सुधारणा कामाचा भूमिपूजन समारंभ। डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून 10,87,00,000 विकास निधी मंजूर। रत्नागिरीमध्ये शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुहास वामन उर्फ कुमार शेट्टे यांचं काल दुपारी खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन, तर तात्काळ पत्र पाठवून शरद पवारांकडून शोक व्यक्त। नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून रामकुंड आणि पंचवटी परिसराची पाहणी। सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथ यासह नमामि गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोयी सुविधांचा घेतला आढावा। नाशिकमध्ये सिंहस्थ काळामध्ये भाविकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी पालिका संजीवन कुटी उभारणार। डॉक्टरांसह इतर स्टाफ औषधं उपलब्ध करून दिली जाणार। नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणीबाणी, तर मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार। क्रीडा विभागामध्ये झालेल्या 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कार्यालयाची 1.5 तास झाडाझडती। क्रीडा उपसंचालकांचे कार्यालय सील, तर मुख्य सूत्रधार हर्षकुमार अद्यापही फरार। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार। जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। जालन्यामध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना एटीएस कडून अटक, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची कारवाई। भोकरदन तालुक्यातल्या अनवा या ठिकाणी स्टोन क्रशर दरम्यान करत होते काम। नागपूरमध्ये प्रेमसंबंधांच्या संशयावरून युवकाकडून एकाची हत्या। कळमना पोलिसांकडून आरोपीला अटक। मृतक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची तपासात माहिती समोर। पुण्यातील सासवडमध्ये गुंडांचा राडा, तर चंदन टेकडी परिसरात मध्यरात्री टोळक्याकडून घरांची तोडफोड करत दहशत। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बुलढाण्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयातील आगीचं प्रकरण। हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। माजी आमदार संजय रायमुलकर यांची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूर बस स्थानकामध्ये दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता ढकललं। दिव्यांग व्यक्ती जखमी। बस वाहकाविरोधात मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या कोपरगाव बस आगारामध्ये उभ्या असलेल्या बसला आग, तर बस जळून खाक। आगीचं कारण मात्र अस्पष्ट। मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड भागामध्ये 2 गोदामांना भीषण आग। अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात। धाराशिव जिल्ह्यातनं शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्या एसटीला सिंधुदुर्गात अपघात। 4 विद्यार्थी यामध्ये किरकोळ जखमी। पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा हद्दीत विरुद्ध दिशेनं दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल। अनेक वाहनांना महिलेनं कट मारल्याची माहिती, मात्र ऑटो रिक्षा चालकाला दुचाकी धडकल्यामुळे महिला जखमी। पुण्याच्या कात्रजमधील एका नामांकित हॉटेलमध्ये सापडला बनावट दारूचा साठा। बनावट दारू विक्री केल्याप्रकरणी दोघांनाही अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुण्याच्या बेटी कवडेजवळ भंगारच्या दुकानात झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, तर स्फोटात एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। सिलेंडरची टाकी फोडत असताना स्फोट झाल्याचं समोर।
धाराशिवच्या उमरग्यातील गंजोटीमध्ये एका रात्रीत 5 घरांमध्ये चोरी, तर घरातील सोनं, पैसे आणि दुचाकीसह बारमधील मद्याच्या बाटल्या चोरल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीत कैद. उसाच्या ट्रॉलीला हुक ट्रॅक्टरपासून अचानक वेगळा झाल्यामुळे भरलेल्या उसाची ट्रॉली उतारावरून मागे जात उलटली. तर पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीतली ही घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, तर पपई आणि आंबा बागांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबार, धुळे, जळगावात पावसाची जोरदार हजेरी. विदर्भ आणि मराठवाड्याला सुद्धा आज येलो अलर्ट, तर शेतकरी चिंतेत. महाराष्ट्रासह उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात रात्री अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांनाही फटका. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागपूरमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी रात्री तुरळक पाऊस. ढगाळ वातावरणामुळे तापमानात सुद्धा वाढ. कल्याण, डोंबिवली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, अनेकांचे यामध्ये नुकसान. शहापूरमधील डोळखाम या परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका. अमरावतीमध्ये अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, तर ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या नगरसूल परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांदा आणि कापूस पिकाला सुद्धा याचा फटका. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये रेशनमधून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचं वाटप होत असल्याचा आरोप, तर तांदळाचा आंबट वास येत असल्याची सुद्धा तक्रार. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग. चंद्रभागा नदीची स्वच्छता सुरू. वारकरी आणि नागरिकांकडून यावेळी समाधान व्यक्त. दिवसभरात 20 टन कचरा गोळा. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 9 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण, तर नाव न सांगण्याच्या अटीवर विठ्ठल भक्तांकडून मंदिर समितीच्या दानपेटीत गुप्तदान. साताऱ्यातील पुसे गावात श्री सेवागिरी हिंद केसरी बैलगाडा शर्यत संपन्न. वाघवाडीचे रोमन आणि सर्जा ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव इथल्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात, तर दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल.